आज आपण चिचगड मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये देवरी तालुक्याच्या अतिशय दुर्गम भागामध्ये आपण आलेलो आदिवासी विभागामध्ये आणि नक्षलग्रस्त बहुल विभाग आहे हा। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये शेतकरी शेती करत असतात। त्यापैकीच आमचे एक शेतकरी आमच्याकडील चिचगड भागामध्ये सुंदरी गावचे शेतकरी आहेत। मयाराम सदाराम राणे या नावाचे शेतकरी आहेत। अतिशय भगीरथ प्रयत्न करून कष्ट करून त्यांनी शेती त्यांची फुलवलेली आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं सन 18-19 या वर्षामध्ये मागेल त्याला शेततळे या योजनेमधून त्यांना एक शेततळ योजना त्यांना देण्यात आलं होतं। त्या शेततळ्याच्या माध्यमातून त्यांनी आपली शेती चांगल्या पद्धतीने फुलवलेली आपल्याला आज दिसत आहे। त्या मयारामजी, आपण शेततळ्याची योजना आपल्याला मिळाली, त्यानंतर आपण या शेतीचा फायदा, ह्या शेततळ्यापासून आपल्याला काय काय फायदा झाला आणि सुरुवातीला तुमची परिचय करून द्याल आणि माहिती सांगाल काय तुम्हाला फायदा झाला याच्यापासून? आपल्याला कावे यातून मिरची पासून ते सगळ्यापासून सगळा मला फायदाच आहे साहेब। शेतगुडी पासून साहेबा कुणाल 50,000 तर शासनाकडून उचललो, शेतगुडी खोदून दिले साहेब। मग त्यातून मला फायदा झाला की त्या फायद्यापासून मला आता सामने माझा परिवार चांगला सुखी आहे साहेब। सुखी आहे का? हो, बरं बरं। आपण शेती का भाई एका पाण्याने मरत होती, ते शेती आता एका पाण्याने नाही मरत साहेब। आता त्याचे 20 बोरे होत होते, ते 50 बोरे होते साहेब। असं ना? अच्छा अच्छा, चांगली गोष्ट। तर मच्छी टाकलो साहेब शेतगोडी मध्ये। तुम्ही मत्स्यपालन सुद्धा ह्याच्यामध्ये केलेलं आहे? हो, केलेलं आहे। आता ते मच्छी किती वाढ झालेली आहे काय माहिती आहे का तुम्हाला? किलोची झाली, 1 किलो वजनाची झालेली आहे। 1 किलो 1.5 किलो असे आहे साहेब। वजनाची झालेली आहे। कोणत्या जातीची मच्छी टाकली काय? चिकनस साहेब। चिकनस नावाची मच्छी तुम्ही टाकलेला आहे साहेब। बरं बरं, ठीक आहे। मग या शेततळ्यापासून तुम्हाला आणि रब्बी पिकाला काय फायदा झाला काय? चण्यापासूनही फायदा आहे साहेब। पाणी देतो, मग शेतबोडीच्याही ना नाल्याच्याही पाणी देतो साहेब। मी आपला आता आपला परिवार कसा आहे, सुखी आहे साहेब। सुखी आहे ना? तुरी आहे, चना आहे, सगळ्याच म्हणजे सगळ्याच आहे साहेब आपल्या वावरात आहे ना? भाजीपाल्याची पिकं सुद्धा घेता तुम्ही? घरगुती लागणारा भाजीपाला सगळा तुम्ही पिकवतो? चांगला आहार तुम्हाला भेटते? आणि या वर्षी धानाचं उत्पादन चांगलं झालंय तुमचं? नाही, आता धानाचं आता चुरणे चालू व्हायला होतील साहेब। आता 50 कट्टे का 100 कट्टे होऊ शकतात ना? बरं, ठीक आहे। मग मला कृषीवाले कावे साहेब सांगितलं साहेब का तुम्ही एक शेतबोडी खोदा ना लाभ घ्या 50,000चे कावे। मग ते फॉर्म भरून सऱ्या का तर लाभ भेटला साहेब। मग ते वाडे साहेब येऊन सऱ्या मला सांगितलं का तुम्ही जरासा तरी शेतबोडीवर काय कोणती मच्छी पालन हा तो करू शकता ना, शेतीला पाणी देऊ शकता असे बोलले साहेब वाडे साहेब येऊन सऱ्या। मग कणायचं मी कणायचं ते मग शेतबोडी खोदल्यापासून मला चांगला फायदा भेटला साहेब। मिरची लावून राहिलो, वांगे काढून राहिलो, चना काढून राहिलो ना, वटरा सगळ्या पीक येथून आता भेटून राहिला साहेब ना। माझा परिवार आता बऱ्या सुखी आहे साहेब ना। मी कुठे जात नाही ना, काही नाही साहेब। आता ना मच्छी का 1 किलो टाकून सरे आता 50 किलो का 100 किलो आता मच्छी निघू शकते साहेब। 1.5 किलोची झाली साहेब मच्छी आता ना। आपला परिवार आता कुठे जात नाही ना, निघत नाही साहेब। आपल्या घरीच राहतात ना, कमावतात वावर शेत सगळं आता ना। कुर्सी साहेब येऊन सऱ्या 50,000चे काबे मला फायदा काबे अनुदान म्हणून सऱ्या खोदूनही दिलं साहेब। मी YG वाडे कृषी सहाय्यक, मुख्यालय मोहांडी अंतर्गत येणारे मौजा सुंदरी येथील शेतकरी श्री मयाराम सदारामजी राणे यांच्या शेततळ्यावर, आणि हे शेततळा मागेल त्याला शेततळे सन 2018-19 मध्ये आम्ही हा शेततळा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खोदण्यासाठी प्रवृत्त केले आणि ते स्वतः तयार झाले। या शेततळ्याकरता अनुदान 50,000 होता आणि या 50,000मध्ये शेततळा तयार करून
म्हणजे शेतकऱ्याला एक वरदान म्हणून दिलं आम्ही. आणि त्याच्यामुळे शेतकरी स्वतः शेततळ्याच्या पाण्यावर मिरची पीक, वांग्याचा पीक, कोबी, पुन्हा हरभरा आणि वाटाणा इत्यादी चांगल्या प्रकारे घेत आहेत. आणि त्याच्या माध्यमातून हे शेतकरी स्वतः म्हणजे सदन झाले. आणि त्या शेततळ्यामुळे यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे खूप जास्त तर नाही, पण पाहिजे त्या प्रमाणात त्यांची सुधारणा झाली. आणि माझी एक अशी विनंती आहे की बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे जे शेततळे आहेत त्या शेततळ्याचा फायदा घेऊन किंवा त्या योजनेत सहभागी होऊन प्रत्यक्षात शेततळे तयार करावे आणि शेततळ्याचा लाभ घ्यावे आणि खोदून घ्यावे आणि यांच्यासारखा सुजलाम सुफलाम या पद्धतीची शेती करून आपला विकास साधावा अशी मी विनंती करतो. आधी आमची जमीन कोरडवाहू होती. त्याच्यानंतर आमच्या शेतामध्ये शेतबोडी मिळाल्यानंतर आम्ही मिरची, वांगे हे व्यवसाय केला. त्यांची लागवड केली आता. आणि आम्ही कोणाच्या रोजी मजुरी न करता आपल्या घरीच रोजी करतो आणि हे मिरची, वांगे सगळं माल काढतो. आज आपण मौजा सुंदरी येथे आलो आहोत श्री मयाराम सदारामजी राणे यांच्या शेतामध्ये. आणि यांच्या शेतामध्ये आम्ही सन 2018-19 मध्ये जो शेततळा केला, या शेततळ्यामुळे ओलीत करून त्यांनी मिरची, कोबी, वांगे, टमाटर, त्याच्यानंतर रब्बी पिके जसे हरभरा, वाटाणा यासारखे आणि तुरीसुद्धा तूर पीकसुद्धा सध्या शेततळ्याच्या जो बांध असते त्या बांधावर सभोवताली यांनी लावलेला आहे. आणि हे सर्व जे लावले आहे तर हे कोणत्याही पद्धतीचा रासायनिक खताचा किंवा कीटकनाशकाचा वापर न करता त्यांनी जे केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी आपली शेती फुलविली आहे. त्याचप्रमाणे यांनी जे तूर पीक जे घेतले आहे अतिशय सुंदर आहे. आणि बांधावर यांच्या सर्व शेतामध्ये प्रत्येक बांधावर तूर पीक आहे आणि हे सुद्धा सेंद्रिय पद्धतीचे आहे. त्याच्यामुळे वर्षाची पूर्णपणे गरज भागते. आणि जे बाहेरच्या रोजंदारीवर हे जे काम करण्यासाठी मजूर म्हणून जात होते ते त्यांचं बंद होऊन मजुरीवर जाणं, स्वतःच्या शेतीमध्ये राबून स्वतःची उपजीविका करत आहे. आणि या पद्धतीचा उपयोग बाकीच्या शेतकऱ्यांनी करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.